माझं नाव पराग पिंगळे. आमचे जे गुरु आहेत चारुदत्त आफळे बुवा यांच्या माध्यमातून आम्ही गेले 4 महिने कीर्तन आणि प्रवचन वर्ग केले. आज त्या कीर्तनाचा सादरीकरण मी आपल्यासमोर करतो आहे. माझ्यासोबत सोबतील आहेत संवादिनीवर चंद्रकांतजी राठोड, तबल्याची साथ संगत करत आहेत सौरभजी देवधर. मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम राम कृष्ण हरे हरे. जय जय राम राम कृष्ण हरे. गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम राम कृष्ण हरे. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारे. जय जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. स्वरूपी मन है लाविता सौख्य आम्हा. स्वरूपी मन है लाविता सौख्य आम्हा. काम क्रोधाधिक जाती निज धामा रे. काम क्रोधाधिक जाती निज धामा रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बाळकृष्ण चरणी लक्ष लागो. चरणी लक्ष लागो. चरणी लक्ष लागो. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। आर्य सनातन हिंदू धर्म की जय। कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले। सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई। ओ बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले। नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी। परेहुनी परते घर परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर। सर्व सत्ता आली हाता सर्व सत्ता आली हाता नामियाचा खेचर दाता नामियाचा खेचर दाता। ओ बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले। पांडुरंग हरी वासुदेव हरी। आज आपण निरूपणासाठी कीर्तन कलेचे आद्य कीर्तनकार आद्य आत्मचरित्रकार कीर्तन कलेचे महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रसार आणि प्रचार करणारे आद्य कीर्तनकला प्रसारक नामदेव महाराजांचा अभंग घेतो आहे। नामदेव महाराजांनी आपल्या जीवन कार्यकाळामध्ये अनेक अभंग लिहिले अनेक गवळणी लिहिल्या। त्यांचे अभंग आणि गवळणी या महाराष्ट्रामध्ये आज देखील 800 वर्षानंतर गायला जात आहेत। आणि आज आपण जो अभंग घेतला आहे तो बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले हा अभंग आपण घेतला आहे। या अभंगामध्ये नामदेव महाराज आपल्याला सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं राहिलो कसं वागलो। आम्ही आमच्या जीवनामध्ये जसं वागलो जर तुम्ही देखील असे वागलात
तर आपण जीवनामध्ये निश्चितच काहीतरी मोठं काम करू शकू, असं नामदेव महाराज आपल्याला सांगतात. नामदेव महाराज या अभंगामध्ये म्हणतात की बोलू ऐसे बोले. खरं पाहिलं तर बोलण्याची कला ही ईश्वराने फक्त आणि फक्त माणसाला दिलेली आहे. फक्त आणि फक्त माणूसच बोलू शकतात. प्राणी मात्रांना बोलण्याची कला ईश्वराने दिलेली नाही आहे. आणि म्हणून नामदेव महाराज आपल्याला म्हणतात की आपण एक तर बोललंच नाही पाहिजे, आणि जर आपण बोलायचं असेल तर आपण चांगलं बोललं पाहिजे. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणजे आपण जे बोललो आहे ते ऐकल्यानंतर विठ्ठल देखील डोलला पाहिजे, म्हणजे ईश्वराला देखील ते आवडलं पाहिजे. अशा पद्धतीने नामदेव महाराज आपल्याला या अभंगामध्ये म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की ईश्वराला मी बोललो ते आवडलं आहे की नाही, विठ्ठलाला मी बोललो आहे ते आवडलं की नाही, हे मला कसं कळेल? आणि म्हणून त्यात आपल्याला भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती. एकनाथ महाराजांनी 16व्या शतकामध्ये आपल्याला सांगितलं आहे की काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हो काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. समर्थ रामदास स्वामी देखील आपल्याला म्हणतात की पृथ्वीवरी जितुकी शरीरे, पृथ्वीवरी जितुकी शरीरे ती तितकी भगवंताची मंदिरे. म्हणजेच ही सर्व संत मंडळी आपल्याला सांगत आहेत की प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ईश्वर वास करतो. आणि भगवान श्रीकृष्णाने देखील आपल्याला सांगितलेलं आहे की ईश्वर सर्व भूतदयांमध्ये ईश्वर हा वास करतो. आणि जर आपण बोललो, कोणाशीही बोललो, त्याला चांगलं वाटेल असं आपण जर बोललो तर ते ईश्वरालाच आवडेल. अशा पद्धतीचं एक आपल्याला सांगणं नामदेव महाराज इथे सांगत आहेत. पण नुसतं का हो चांगलं बोलून चालेल का? असं म्हणतात की मुंह में राम बगल में छुरी, असं देखील असू शकतं. बोलणं चांगलं पण त्याचं कर्तृत्व काहीतरी विपरीतच. म्हणून नामदेव महाराज पुढे आपल्याला म्हणतात की प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आपलं नुसतं बोलून आपल्याला चांगलं बोलून चालणार नाही, तर आपलं वागणं देखील सर्वार्थाने आणि सर्वांगाने ते वागणं आपलं जे आहे ते देखील आपलं चांगलं असायला पाहिजे. आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपण चाललो पाहिजे. आणि ईश्वराचं नामस्मरण हे आपण निरंतर आपल्या मुखाने केलं पाहिजे. अशा पद्धतीने नामदेव महाराज आपल्याला सांगतात. मग तुम्ही मला म्हणाल की कोणाकोणाला आता खोटं बोललं तर आवडतं माणसाला. जर तुमच्यातलं कोणी आलं आणि मला म्हटलं तुम्ही तर छान भीमसेन जोशीसारखे गायले, तर मला तर आवडणारच. पण नामदेव महाराज आपल्याला तसं सांगत नाहीत. नामदेव महाराज आपल्याला म्हणतात जर आपल्याला एखादी अप्रिय गोष्ट देखील सांगायची असेल, एखाद्याची त्रुटी देखील काढायची असेल, तर ती चांगल्या शब्दामध्ये आपण काढली पाहिजे. त्यासाठी एक दृष्टांत म्हणून एक कहाणी आपल्याला मी सांगतो. एक गोष्ट आपल्याला थोडक्यात सांगतो की एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक ज्योतिषी आला. तो ज्योतिषी प्रत्येक गावागावामध्ये जायचा आणि प्रत्येकाचा हात बघायचा, त्याला छोटेखानी कोणी दक्षिणा द्यायचं. पण त्या ज्योतिषाची कीर्ती त्या राज्यामध्ये इतकी वाढली कारण की तो जे हात बघायचा आणि जे भविष्य सांगायचा ते भविष्य खरं निघायचं. आणि हळूहळू त्याचं भविष्य सांगण्याची जी कला आहे ती राजापर्यंत पोहोचली. आणि राजाने शैपायांना आपल्या एक फरमान सोडलं की जा त्या ज्योतिषाला माझ्याकडे घेऊन या, मला देखील माझं भविष्य बघायचं आहे. मग काय, राजाचं फरमान बघितल्यानंतर सर्व सैनिक कामाला लागले. त्यांनी त्या ज्योतिषाला कुठे आहे ते बघितलं आणि त्याला राजदरबारामध्ये ते घेऊन आले. राजाने ज्योतिषाचं स्वागत केलं आणि त्याला आपला हात दाखवला. ते म्हणाले माझं देखील भविष्य तुम्ही सांगा. तो ज्योतिषीकार जो होता तो खरा बोलणारा ज्योतिषीकार होता. तो खरोखरच अभ्यासू असा ज्योतिषीकार होता. त्यांनी राजाचा हात बघितला आणि त्यांनी आपल्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता आणली. आणि त्या चिंतातूर चेहऱ्याने तो म्हणाला महाराज आपला हात तर थोडासा दुर्दैवी आहे हो. राजा थोडासा काळजीत पडला. तो म्हणाला दुर्दैवी म्हणजे काय, मला पूर्ण सांगा. तेव्हा ज्योतिषीकार त्याला म्हणाला की महाराज आपल्या समोर
आपल्या कुटुंबातील अनेक प्रिय व्यक्तींचा मृत्यू आपल्याला पाहावा लागणार आहे. मग काय, राजा खूप चिडला. तो म्हणाला, हा थोटांडवाला ज्योतिषी आहे. हा काय म्हणतो, मी एवढ्या मोठ्या राज्याचा राजा आहे आणि माझ्यासमोर माझ्या कुटुंबियाचा मृत्यू होईल? ही गोष्ट खोटी आहे. आणि त्याने शिपायांना आदेश दिला, या ज्योतिषाला तुरुंगात नेऊन टाका. मग काय, शिपायांनी त्या ज्योतिषाला उचललं आणि तुरुंगात नेऊन टाकलं. ही गोष्ट राजाच्या प्रधान सेवकाला कळली आणि तो ज्योतिषाला भेटायला गेला तुरुंगामध्ये. ज्योतिषाला त्याने विचारलं, का, काय झालं, काय, मला देखील सांगा. तर ज्योतिषाने सांगितलं, मी जे सांगितलं ते खरंच सांगितलं. जे खरं होतं त्यांचा हात पाहून ते मला जे जाणवलं ते मी सांगितलं. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, तुम्ही सांगितलं ते खरं आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही ते सांगितलं ती पद्धती थोडीशी चुकीची होती. आता मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे मग तुमची या तुरुंगातून मुक्तता होईल. आणि त्यांनी ज्योतिषाला कानामध्ये एक मंत्र दिला. मग काय, ज्योतिषाने दुसऱ्या दिवशी प्रधान सेवकाने सांगितल्यानुसार राजाला पुन्हा एकदा निरोप पाठवला की महाराज, काल माझं थोडंसं तुमचं भविष्य पाहण्यामध्ये चूक झाली, तुमचा हात पाहण्यामध्ये चूक झाली असं मला वाटतं आहे आणि म्हणून मला पुन्हा तुमचा हात बघायचा आहे. राजाने मग पुन्हा ज्योतिषाला बोलवलं आणि राजा म्हणाला, का रे, कालच तू माझा हात बघितला, आज रात्रीतून असा कोणता मोठा फरक पडणार आहे? तरी पण राजाने हात त्याला दाखवला. मग ज्योतिषाने यावेळेस मात्र प्रसन्न चेहऱ्याने, त्याला प्रधान सेवकाने सांगितलं होतं, प्रसन्न अशा चेहऱ्याने त्यांनी सांगितलं की महाराज, आपला हात तर खूपच सुदैवी आहे, काल माझी चूक झाली होती. तुमचा हात खूप सुदैवी आहे, तुमचं आयुष्य इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे की कुटुंबातील अनेक तुमचे जे सदस्य आहेत त्यांच्याहून जास्ती तुम्ही जगाल. राजा एकदम आनंदी झाला आणि त्यांनी त्याला मस्तपैकी पारितोषिकं दिली आणि त्याची सन्मानाने रवानगी केली. खरं पाहिलं तर काल देखील त्यांनी हीच गोष्ट सांगितली होती की तुमच्या कुटुंबातले अनेकांचे मृत्यू तुम्हाला बघावे लागणार. आणि आता त्यांनी सांगताना थोडासा बदल केला. त्यांनी राजाला सांगितलं की तुमचं आयुष्य इतकं मोठं आहे की तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यापेक्षा तुमचं आयुष्य मोठं आहे. आणि अशा सांगण्याने त्या राजाने त्याला पुरस्कार दिला. बघा, आपण बोलताना तीच गोष्ट सांगताना जर वेगळ्या पद्धतीने सांगितली, सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सांगितली, तर त्याचे जे परिणाम असतात ते सकारात्मक होतात. नामदेव महाराज आपल्याला तेच सांगू इच्छितात आहे की बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल बोले. दुसऱ्याला आवडेल असं तर तुम्ही बोलाच, पण तुम्ही बोलताना ज्या पद्धतीने एखादी गोष्ट तुम्हाला जर चुकीची किंवा अप्रिय देखील सांगायची असेल तर ती चांगल्या शब्दात तुम्ही सांगा, जेणेकरून ती दुसऱ्याला आवडेल आणि त्याचं मन दुखवलं जाणार नाही. त्यानंतर नामदेव महाराज आपल्याला म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजांच्या जीवनचरित्राचं हे मूल्य आहे की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. नामदेव महाराज आपल्याला इथे सांगतात की त्या काळामध्ये दृकश्राव्य अशी कुठली साधनं नव्हती. आजच्या सारखे TV नव्हते, मोबाईल्स नव्हते. आणि मग कीर्तनाच्या साठी लोक जमायचे, चित्रपटगृह नव्हते. मग लोकांचं करमणुकीचं आणि त्याच्यातून त्या माध्यमातून त्यांना काहीतरी ज्ञान देण्यासाठी एकमेव साधन होतं ते म्हणजे कीर्तन. आणि म्हणून नामदेव महाराजांनी म्हटलं होतं की कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना शहाणं करून सोडा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या जगामधील जो अज्ञानाचा अंधकार आहे तो तुम्ही तुमच्या ज्ञानाने दूर करा. त्यांना, इतरांना तुमचं ज्ञान आहे तुम्ही द्या, त्यांना उपदेश करा, जेणेकरून ते शहाणे होतील. अशा पद्धतीने नामदेव महाराज आपल्याला सांगतात. त्यानंतर नामदेव महाराज आपल्याला सांगतात की परेहुनी परते घर तेथे राहून निरंतर. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या शरीरामध्ये 4 वाणी असतात. एक आपण जी बोलतोय ती वैखरी वाणी, दुसरी आपल्या गळ्यामध्ये असते ती मध्यमा वाणी, तिसरी आपल्या छातीत असते ती पश्चंती वाणी आणि चौथी आपल्या बेंबीपाशी असते तिला आपण म्हणतो परावाणी. आणि अखंड नामस्मरण आपण केलं आणि योगसाधना जर केली तर आपण त्या नामसाधनेच्या माध्यमातून ते नाम जे आहे ते झिरपत परावाणीपर्यंत नेऊ शकतो. त्यासाठी अखंड असं नामस्मरण आपल्याला करावं लागतं. ईश्वराच्या सेवेमध्ये आपल्याला झोकून द्यावं लागतं. आणि जर आपण तसं केलं तर असं म्हणतात की परावाणीपर्यंत नामस्मरण जर आपल्या शरीरामध्ये भिनलं तर आपण ईश्वराशी देखील संभाषण करू शकतो. ईश्वराशी आपलं थेट संभाषण होऊ शकतं. नामदेव महाराज तिथपर्यंत पोहोचले. ते ईश्वराला स्वतः प्रसाद द्यायचे, ईश्वराशी बोलायचे. आणि म्हणून ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला त्यानुसार निरंतर असं नामस्मरण आणि योग साधना करणं अतिशय आवश्यक असतं. आणि शेवटी नामदेव महाराज आपल्याला म्हणतात की सर्व सत्ता आली हाता. सर्व सत्ता म्हणजे काय हो?
खरं पाहिलं तर सत्ता म्हणजे ऐहिक सुख नाही आहे, तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींवर विजय मिळवणे म्हणजे सर्वसत्ता हातात येणे. ऐहिक सुखांचा त्याग करणे, ऐहिक सुखांविषयी काहीही न वाटणे, हे म्हणजे सर्वसत्ता आहे. आणि ती सर्वसत्ता आपल्याला जर मिळवायची असेल तर नामदेव महाराजांनी आपल्याला जसं सांगितलं तसं आपल्याला वागावं लागणार. आणि शेवटी नामदेव महाराज आपल्याला म्हणतात की सर्व सत्ता आली हाता, नामी याचा खेचर दाता. विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु होते आणि त्यांनी आपल्या जीवनातल्या जे काही यश त्यांना मिळालं त्याचं सर्व श्रेय हे विसोबा खेचरांना ते देतात. विसोबा खेचरांचा दृष्टांत त्यांना कसा मिळाला, त्यांचा अनुग्रह त्यांना कसा मिळाला, हे आपण उत्तर रंगामध्ये पाहणारच आहोत. सध्या आपण एक भजन म्हणूया, नारदीय कीर्तन परंपरेनुसार एक भजन म्हणूया आणि मग उत्तर रंगाला आपण सुरुवात करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. उत्तर रंगाला आपण सुरुवात करूया. उत्तर रंगामध्ये आपण नामदेव महाराजांना विसोबा खेचरांनी कसा अनुग्रह दिला ती कथा बघणार आहोत. पंढरपूरची रम्य अशी पहाट आहे. महिला भगिनी, गृहिणी आपापल्या घराच्या अंगणामध्ये सडेसारवण करत आहेत, रांगोळ्या काढत आहेत. रस्त्यावरून वासुदेवाची स्वारी निघालेली आहे. मंदिरामध्ये भूपाळ्या म्हटल्या जात आहेत. अतिशय मंगल असं वातावरण या पंढरपूर नगरीमध्ये आहे. पहाट झाली, दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. दिव्य प्रकाश पडे चहूकडे, दिव्य प्रकाश पडे चहूकडे. उजळून गेली अवनी, उजळून गेली अवनी. पंढरपुरामधलं नामदेव महाराजांचं एक टुकदार असं छोटेखानी घर आहे. या घराच्या अंगणामध्ये सडेसारवण झालेले आहेत, रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. नामदेव महाराजांची पत्नी जी आहे राजाई, ती स्वयंपाकघरामध्ये काहीतरी लगबग करते आहे. नामदेव महाराज आपली दैनंदिन पूजा करून काहीतरी कुठेतरी जाण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत आहेत. खाली धोतर, अंगात सदरा, अंगरखा, डोक्यावर पगडी आणि उपरणं घेऊन नामदेव महाराज कुठेतरी जायला निघाले आहेत. नामदेव महाराजांची जी मुलं आहे विठा आणि नारा, ही ओसरीमध्ये बसली आहेत. ती कुठल्या तरी स्तोत्राचं पठण करत आहेत. आणि अशा ह्याच्यात नामदेव महाराज विठाईचा निरोप घेऊन बाहेर पडतात. विठाई त्यांना एक डबा आणून देते, त्यात तहान लाडू, भूक लाडू देतात. आणि नामदेव महाराज आपल्या जवळ ते तहान लाडू, भूक लाडू घेतात आणि घराच्या बाहेर पडतात. पाहतो तो काय, समोर बाजूला राहणारे जोशीबाबा येतात. नामदेव महाराजांना नमस्कार करतात आणि म्हणतात, महाराज इतके सकाळी सकाळी आपण कुठे निघालात? नामदेव महाराज त्यांना म्हणतात,
की मागे पंढरपुरामध्ये संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई ही सर्व भावंड आली होती. ते विठ्ठलाच्या दर्शनाला आली होती. तेव्हा माझा देखील त्यांच्याशी परिचय झाला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आज आळंदीमध्ये संतांचं आणि विठ्ठल भक्तांचं एक संमेलन आहे आणि त्या संमेलनासाठी त्यांनी मला बोलवलं आहे आणि म्हणून मी तिथे जात आहे. नामदेव महाराज जोशीबुवांचं निरोप घेतात आणि आळंदीकडे निघतात. इकडे आळंदीमध्ये एका विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या पटांगणामध्ये छानपैकी मंडप घातलेला आहे. मस्त तो मंडप फुलांनी सजवलेला आहे. त्या ठिकाणी भजन चाललेले आहेत. त्या ठिकाणी अनेक विठ्ठल भक्त जमले आहेत. त्या ठिकाणी अनेक संत देखील जमले आहेत. जणू काही संतांची एक मांदियाळी तिथे झालेली आहे. त्यामध्ये गोरोबा कुंभार आहेत, निवृत्तीनाथ आहेत. नामदेव महाराज जाण्याच्या आधी तिथे ज्ञानेश्वर माऊली आहे, सोपानदेव आहेत, मुक्ताई आहे आणि अनेक विठ्ठल भक्त तिथे आहेत. आणि तितक्यात भजन सुरू असताना नामदेव महाराज तिथे पोहोचतात. नामदेव महाराजांचं नाव त्या पंचक्रोशीत आधीच झालेलं असतं. कारण की तुम्हाला माहीत आहे की वयाच्या 5व्या वर्षी नामदेव महाराजाच्या हातून विठ्ठलांनी प्रसाद ग्रहण केला. ही नामदेव महाराजांची जी कीर्ती आहे ती सर्व दूर पसरलेली असते. विठ्ठल नामदेव महाराजांशी बोलतो हे देखील सगळ्यांना माहीत असतं आणि म्हणून नामदेव महाराजांविषयी सगळ्यांनाच एक आदर असतो. नामदेव महाराज आल्या आल्या सर्व संत उठून उभे राहतात. निवृत्तीनाथ समोर जातात, नामदेव महाराजांना वाकून नमस्कार करतात आणि त्यांचं स्वागत करतात. त्यानंतर सोपानदेव जातात, ते नामदेव महाराजांचं स्वागत करतात. ज्ञानेश्वर माऊली जातात, ते देखील नामदेव महाराजांना वाकून नमस्कार करतात आणि त्यांचं देखील स्वागत करतात. सर्व संत मंडळी त्यांचं स्वागत करतात, त्यांना वाकून नमस्कार करतात. पण एक गोष्ट मात्र तिकडे दूर उभे असलेल्या मुक्ताईला खटकते. ती एक बघते की सर्वजण नामदेव महाराजांना नमस्कार करीत आहेत, पण नामदेव महाराज मात्र परतून कोणालाही नमस्कार करत नाहीत. ते मात्र नुसते उभे आहेत. नामदेव महाराजांच्या मनामध्ये कदाचित असं सुरू असेल की माझ्या हातून विठ्ठल प्रसाद ग्रहण करतो, माझ्याशी विठ्ठल बोलतो, म्हणून माझं मोठेपण हे सर्वजण मान्य करत आहेत, म्हणून मला नमस्कार करत आहेत. असा काहीचा किंचितसा अहंकार नामदेव महाराजांच्या मनात झालेला आहे. तिकडे मुक्ताईच्या मनात सुरू आहे की अखंड जयाला विठुरायाचा शेजार, का नाही गेला तयाचा अहंकार. तितक्यात ज्ञानेश्वर माऊली मुक्ताईला आवाज देतात, मुक्ताई तू नामदेव महाराजांना नमस्कार करणार नाहीस का? पण मुक्ताईचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. नामदेव महाराजांचा जो अहंकार आहे तो मुक्ताईला खटकलेला असतो आणि म्हणून ते गोरोबा काका म्हणजे गोरा कुंभारांना म्हणते, गोरोबा काका तुम्ही मडकी बनवता ना, मग ती मडकी कच्ची आहेत की पक्की आहेत हे तपासण्यासाठी तुम्ही काय वापरता? थापटणं वापरता ना. जरा बघा बरं, आमच्या सर्वांच्या डोक्याची मडकी तपासा, ती मडकी कच्ची आहेत की पक्की आहेत जरा तपासा बरं. गोरोबा काका देखील गंमत हसतात आणि म्हणतात व्हय तपासतो. आणि मग ते जातात निवृत्तीनाथांजवळ. हळूच की ते थापटणं निवृत्तीनाथांच्या डोक्यावर मारतात आणि तोंडाने म्हणतात विठ्ठल. मग म्हणतात होय पक्का आहे. पुढे जातात, सोपानदेवांच्या डोक्यावर मारतात, तोंडाने म्हणतात विठ्ठल. मग म्हणतात होय पक्का आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर मारतात, तिथेही म्हणतात विठ्ठल. होय पक्का आहे. आणि असं करत करत ते नामदेव महाराजांजवळ जातात. पण नामदेव महाराज अचानक उठून उभे राहतात. त्यांना भयानक राग येतो की तुम्ही मला इथे बोलवलं ते का अपमान करायसाठी बोलवलं का? माझ्या हातून विठ्ठल प्रसाद ग्रहण करतो, माझ्या हातून विठ्ठल जेवण ग्रहण करतो, माझ्याशी विठ्ठल बोलतो आणि तुम्ही मात्र मला इथे बोलून माझा अपमान करता, माझा अवमान करता. नामदेव महाराजांना खूप राग येतो, त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते तडक तिथून निघतात आणि पंढरपूरकडे निघतात. भजन सोडून निघाले असे, भजन सोडून निघाले असे, संत हासती हे चाहले कसे. भजन सोडून निघाले असे, संत हासती हे चाहले कसे. पांडुरंग तो मित्र आपला, पांडुरंग तो मित्र आपला, सांगू दुःख हे तोची जवळचा, सांगू दुःख हे तोची जवळचा.
राऊळात तो आला नामया, राऊळात तो आला नामया. त्यासी बोलला पंढरी राया, त्यासी बोलला पंढरी राया. का उदास तू, का उदास तू संत संगती, का उदास तू संत संगती. का तुझी अशी जाहली गती, का तुझी अशी जाहली गती. नामदेव महाराज पंढरी रायाला म्हणतात, अरे पंढरी राया, मी तिकडे गेलो रे, पण त्या सर्व संतांनी माझा अपमान केला रे. मी तुझ्याशी बोलतो, तू माझ्या हातून प्रसाद ग्रहण करतो, पण ते लोकांनी माझा सन्मान केला नाही. ते मात्र माझा अपमान करीत आहेत, माझे गंमत करत आहेत. हे असं का झालं रे पंढरी राया. नामदेव महाराज डोळ्यात पाणी आणून पंढरीनाथाला विचारतात. पंढरीनाथ त्यावर एक म्हणतात, सद्गुरु अनुग्रहाविण, सद्गुरु अनुग्रहाविण हरिला कठीण सर्वथा पटणे. सद्गुरु अनुग्रहाविण हरिला कठीण सर्वथा पटणे. गोरा संत तपासे, गोरा संत तपासे मस्तके हाणून सर्वथा पटणे. अरे गोरोबा काका आणि संत ज्ञानेश्वर आणि त्या बांधवांनी तुझा अपमान नाही केलास रे. मी तुझ्या हातून प्रसाद ग्रहण करतो, मी तुझ्याशी बोलतो, आणि म्हणून तुला अहंकार झाला. नाम्या, सर्वजण तुला नमस्कार करत होते, तू मात्र त्यांना नमस्कार केला नाहीस. हे योग्य नाही रे नाम्या. तुला जर मोठं व्हायचं असेल जीवनामध्ये, हा अहंकार जर तुला दूर करायचा असेल, तर तू आता इथून थेट औंढा नागनाथला जा. तिथे माझेच भक्त विसोबा खेचर आहेत, त्यांचा अनुग्रह तू घे. गुरु जीवनात आल्याशिवाय तुला जीवनामध्ये मोठं होता येणार नाही, संत पदापर्यंत पोहोचता येणार नाही. ज्ञानेश्वर माऊली जसं संत पदापर्यंत पोहोचले, जर तुला देखील जीवनामध्ये संत पदापर्यंत पोचायचं असेल, तर तुला गुरुचा अनुग्रह घेणं अतिशय आवश्यक आहे. खरं पाहिलं तर गुरु काय करतो, गुरु आपल्यातले चांगल्या गुणांना जोपासतो आणि आपल्यातले जे अवगुण आहेत तो दूर करत असतो. गुरु खरं पाहिलं तर गुरु शिल्पकार देखील आहे आणि गुरु मूर्तिकार देखील आहे. गुरु आपल्यातले चांगले गुण घेतो आणि त्यापासून एक अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवतो. आणि गुरु शिल्पकार कसा आहे, तर अनावश्यक गुण गुरु आपल्यापासून दूर करतो. एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराला जेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही इतकी छान 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 शिल्प तयार केलेली आहेत, इतके छान तुमची शिल्पकला आहे, हे तुम्हाला कसं साध्य झालं हो. त्यावर तो शिल्पकार अतिशय सुंदर असं उत्तर देतो. तो म्हणतो, मी काहीच केलं नाही. या सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या या पाषाणामध्ये लपलेल्याच होत्या. मी फक्त या पाषाणातला अनावश्यक भाग दूर केला आणि या मूर्त्या समोर आल्या. गुरु देखील अतिशय हेच काम करत असतो. आपले गुरु आपल्यातल्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत ते दूर करतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवतात आणि आपल्याला जीवनामध्ये मोठं करतात. नामदेव महाराज तिथून थेट निघाले. नामदेव महाराजांनी देखील पटलं की आपलं कुठेतरी चुकलं आहे आणि मग ते तिथून थेट निघाले, औंढा नागनाथच आले. तिथे ते विसोबा खेचरांना पाहत असताना बघतो तर काय, एका मंदिरातल्या एका ठिकाणी एक वृद्ध व्यक्ती छानपैकी मस्त कडावर पहुडलेला होता, एक हात डोक्याच्या खाली असा घेऊन. आणि बघतो तर काय, पाय थेट त्यांनी महादेवाच्या पिंडीवर ठेवले होते. नामदेव महाराजांना वाटलं हे काय, त्यांना थोडासा रागच आला. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून हा कसं काय झोपतो. महादेव महाराज त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला आहात, तुमचा पाय तुम्ही थोडासा बाजूला ठेवा, हे चुकीचं आहे. तो वृद्ध व्यक्ती म्हणाला की मी जरा आता वृद्ध झालो रे, माझ्याच्याने पाय उचलणं होत नाही, तू मला मदत कर, माझा पाय उचल आणि तूच बाजूला ठेवून दे बाबा. नामदेव महाराज अनिच्छेने त्याचा पाय हातात घेतात आणि तो दुसरीकडे ठेवतात. बघतो तो काय आश्चर्य, तिथे देखील महादेवाची पिंड तयार होते. महादेव महाराज पाय उचलतात, तिसरीकडे ठेवतात. बघतो तर काय, तिथे देखील महादेवाची पिंड तयार होते. चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्यांदा पुन्हा पुन्हा ते पाय ठेवतात.
जिथे जिथे महादेवाच्या पिंडी तयार होतात, तुम्ही औंढा नागनाथला कधी जा, हे ठिकाण तुम्हाला दिसेल. तिथे महादेवाच्या अनेक पिंडी आहेत. हे या कथानकामध्ये नामदेव महाराजांनी आख्यानामध्ये स्वतःच्या लिहिलेलं आहे. ही घटना त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, विसोबखेचं त्याला म्हणतात, नामदेवा, तुला पांडुरंगाने माझ्याकडे पाठवलं आहे. तू जेव्हा संत संमेलनाला गेला होतास तेव्हा तुला अहंकार झाला होता. तो अहंकार तुझ्यापासून दूर झाला पाहिजे. तुला अहंकार का झाला रे नाम्या? कारण तुला वाटतं की पंढरपूरच्या मंदिरातला पंढरी राया आहे, तो तुझ्याकडून प्रसाद ग्रहण करतो, तुझ्याशी बोलतो, म्हणजे तू काहीतरी वेगळा आहेस. खरं पाहिलं तर या सृष्टीवरील चराचरामध्ये ईश्वर वास करतो. मी जिथे जिथे पाय ठेवेल तिथे तिथे ईश्वर आहे. मग आपण पाय ठेवायचा नाही का? हे तुला लक्षात आणून देण्यासाठी पंढरपूरच्या पंढरी रायाने तुला माझ्याकडे पाठवलं. नामदेवा, तुझ्यामध्ये अनेक गुण आहेत. तुला खूप मोठं कार्य जीवनामध्ये करायचं आहे. आणि म्हणून पुढच्या जीवनामध्ये आता तू नुसतं पंढरपूरमध्ये राहाच, पण महाराष्ट्रामध्ये फिर, देशामध्ये फिर, आणि या जगामध्ये जे जे अज्ञान आहे, अज्ञानरूपी अंधकार आहे, तो तू तुझ्या ज्ञानाने दूर कर. लोकांना ज्ञान दे, त्यांना उपदेश कर आणि त्यांना शहाणं करून सोड. अशा पद्धतीचं कार्य तो पुढे जीवनामध्ये करेल. नामदेव महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी गुरुचे पाय पकडले. ते म्हणाले, आज माझ्याजवळ जे होतं, आज गुरु तुम्ही दाखवलं. आज सर्व गोष्टी माझ्याजवळ होत्याच, पण अहंकाराने त्या सर्व गोष्टी लपल्या होत्या. आज गुरु तुमच्यामुळे ते दूर झाल्या. आणि पुढच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरले, नव्हे देशात ते फिरले. कीर्तन कलेचा प्रसार आणि प्रचार त्यांनी पूर्ण भारतामध्ये केला. थेट पंजाब प्रांतापर्यंत ते जाऊन पोहोचले. पंजाबमध्ये नामदेव महाराजांचं मंदिर आहे. आपल्या सगळ्यांना एक अभिमान वाटेल, महाराष्ट्रीयन संत नामदेव महाराजांच्या हिंदी रचना, 61 हिंदी रचना या शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये देखील दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने नामदेव महाराजांनी खूप काम केलं. नामदेव महाराजांची कीर्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशात झाली. लोक म्हणू लागले की नामदेवांची अमृत तुल्य वाणी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. स्वय येतो श्रवणास कैट भारी, स्वय येतो श्रवणास कैट भारी. रंग चढला तै कीर्तनास भारी, नामदेवांची अमृत तुल्य वाणी, श्रवणी येता लोचनी येत पाणी. नामदेवांच्या अमृततुल्य वाणींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान दिले. त्यांनी खूप मोठं ईश्वरीय कार्य केलं. नामदेव महाराजांनी पुढच्या जीवनामध्ये अनेक अभंग लिहिले. नामदेव महाराज हे आद्य कीर्तनकार आहेत. कीर्तन कलेचा प्रसार आणि प्रचार नामदेवांनी केला आहे. नामदेव महाराज हे आद्य आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी आत्मचरित्र लिहिलंच, पण ज्ञानेश्वरांचं आत्मचरित्र सुद्धा नामदेव महाराजांनी लिहिलं. ज्ञानेश्वरांविषयी जी माहिती आज उपलब्ध आहे, सोपानदेवांविषयी आहे, निवृत्तीनाथांविषयी आहे, ती नामदेव महाराजांनी आपल्याला लिहून ठेवलेली आहे. नामदेव महाराजांनी कीर्तन कलेचा जो मराठी कीर्तन कलेचा जो प्रसार आणि प्रचार आहे, तो थेट पंजाब प्रांतापर्यंत केला. म्हणून ते आद्य प्रचारक देखील आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांनी जसं काम केलं, अगदी नामदेव महाराजांपर्यंत आपण पोहोचणार नाही, पण आपल्याला त्यातील काही अंशी देखील कार्य करायचं असेल तर नामदेव महाराजांनी ज्या अभंगामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे. नामदेव महाराजांनी जे सांगितलं त्यानुसार आपल्याला काही गोष्टींचे नियम आपल्या जीवनाला पाळून घ्यावं लागणार आहे. जसं बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. चांगलं आपण बोललो पाहिजे, असं बोललो पाहिजे की विठ्ठलाला आनंद झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला पाहिजे, प्रत्येक माणसाला आनंद झाला पाहिजे, असं आपण बोललो पाहिजे. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. आपण सर्वांगाने आणि सर्वार्थाने आपण विठुरायाचं नाव घेतलं पाहिजे आणि बोलल्यानुसार आपण वागलो पाहिजे. कीर्तन कलेच्या माध्यमातून, तेव्हा कीर्तन कला होती, आज आपल्याजवळ जे जे साधनं उपलब्ध आहेत त्या माध्यमातून आपण आपलं ज्ञान जे आहे ते अज्ञानी लोकांना दिलं पाहिजे. अज्ञानी लोकांच्या जीवनात जो अंधकार पसरला आहे तो अंधकार आपण
दूर केला पाहिजे. त्यानंतर परेहून परते घर तेथे राहून निरंतर आपण नामस्मरण आणि योग साधनेच्या माध्यमातून नाम झिरपत 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 परावाणीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला या सर्व सत्ता प्राप्त होतील. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या सर्व गोष्टींवर आपण विजय मिळवू आणि आपल्या जीवनामध्ये जे काही आपण मिळवू त्याचं श्रेय आपण स्वतः न घेता आपण आपल्या गुरुला दिलं पाहिजे, ईश्वराला दिलं पाहिजे. अशानुसार जर आपण वागलो तर निश्चित आपल्याला जीवनामध्ये काहीतरी मोठं कार्य करता येईल. आणि म्हणून नामदेव महाराजांनी आपल्याला हा अभंग दिला. अभंगाचं गायन पुन्हा एकदा करू. हो बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. ओ बोलू ऐसे बोले, ओ बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, विठ्ठल डोले, विठ्ठल डोले. नारदीय कीर्तन परंपरेच्या अनुषंगाने आरती म्हणूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग येई सदा, संत संग येई सदा, संत संग येई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.